नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरसे स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सराव परीक्षा इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 ची प्रश्नपत्रिका. बघा 40 गुण आहे या प्रश्नपत्रिकेसाठी. वेळ दिला आहे तुम्हाला 2 तास. तुम्हाला सांगावंसं वाटेल ही प्रश्नपत्रिका फक्त सराव प्रश्नपत्रिका म्हणून वापरू नका. ही प्रश्नपत्रिका तुम्हाला पूर्वपरीक्षेसाठी देखील अगदी महत्त्वाची असणार आहे. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, जी काही तुमची बोर्डाची पेपर होणार आहे त्यासाठी देखील ही प्रश्नपत्रिका तुम्हाला अगदी महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जस्ट 5 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे, परंतु खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला असणार आहे. चला व्हिडिओला सुरू करूया. प्रश्न एक ज्यामध्ये दिला आहे तुम्हाला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आता बघा, तुम्हाला विधाने पूर्ण करायचे, ज्यामध्ये पहिला आहे आपल्या शरीरातील कोणत्या भागात अर्ध गुणसूत्री विभाजन होत असते. 4 पर्याय. अ मध्ये मेंदू, ब मध्ये आहे तुम्हाला यकृत, त्यानंतर क मध्ये आहे तुम्हाला जननेंद्रिय, ड मध्ये आहे तुम्हाला शरीर. त्यानंतर दुसरा आहे शरीरात वृषणाची वाढवण्यासाठी कोणती गुणसूत्रे रचना आवश्यक असतात. 4 पर्याय दिले आहे. अ मध्ये तुम्हाला XX, ब मध्ये XO, क मध्ये तुम्हाला XXY आणि ड मध्ये आहे तुम्हाला XY. त्यानंतर तिसरा आहे मासे आणि पक्षी यांच्यात प्रचलनाचे अनुक्रमे अवयव कोणते. 4 पर्याय. अ मध्ये आहे तुम्हाला पंखपर, परपंख, पंखपाय आणि पायपर अशा पद्धतीने. त्यानंतर चौथा तुम्हाला कुजण्याची क्रिया ही टिंब प्रकार आहे. 4 पर्याय आहे, योग्य पर्याय निवडा. त्यानंतर आहे तुम्हाला ॲसिडिक. मला तुम्हाला सांगावंसं वाटेल, क्वेश्चन पेपर आपण वेळेत कव्हर करण्याचा प्रयत्न करतो म्हणून 5 मिनिटाची व्हिडिओ असते. तुम्हाला बोर्ड परीक्षेसाठी आम्ही 4-4, 5-5 तासाचे लेक्चर्स अपलोड करू, जे की अगदी महत्त्वाचे असतील. प्रत्येक प्रश्न तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगितला जाईल. त्यामुळे फक्त व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. ज्याही विद्यार्थ्यांना या व्हिडिओची उत्तरपत्रिका हवी असतील, या प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिका हवी असेल, आन्सर शीट हवी असेल, त्यांनी या व्हिडिओवरती 600 लाईक कंप्लीट करा. तुम्हाला उत्तरपत्रिका प्रोव्हाइड करण्यात येईल, उत्तरपत्रिका सेंड केली जाईल. बघूया पुढील प्रश्न काय आहे. ॲसिटिक आम्लाची जेव्हा सोडियम Na किंवा झिंक Zn या धातूसोबत अभिक्रिया होते तेव्हा टिंब वायू मुक्त होतो. 4 पर्याय आहे, योग्य पर्याय निवडा. विधान पूर्ण करून लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्नांची उत्तर लिहायचे आहे. पुढील वाक्य चुकी बरोबर ते लिहा. कवचबद्ध कोणत्याही एकपेशीय सजीवाला पोटी म्हणतात. सहसंबंध ओळखा. आता कोरिलेशन ओळखायचं आहे. इन्सुलिन, मधुमेह आणि इंटरक्युलिन. ओके. त्यानंतर आहे योग्य जोड्या जुळवा. अ गट आहे तुम्हाला प्रथिने, त्यानंतर ब गट आहे तुम्हाला शरीराचा भाग. ओके. कॅरोटीन आहे स्नायू, त्वचा वगैरे. नाव लिहा. तुम्हाला नाव लिहा कोणती 2 लैंगिक रोग लिहायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, नाव लिहायचे कोणते 2 लैंगिक रोगांचे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 5वा वेगळा घटक ओळखा. वेगळा घटक तुम्हाला ओळखायचा आहे. हरित क्रांती, औद्योगिक क्रांती, नील क्रांती आणि श्वेत क्रांती. वेगळा घटक तुम्हाला ओळखायचा आहे. प्रश्न 2 शास्त्रीय कारणे लिहा. शास्त्रीय कारणे लिहायचे आहेत. कोणती 2 शास्त्रीय कारणे लिहायची आहेत. त्यामध्ये पहिला आहे तुम्हाला जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्क असल्यास आपल्या शरीराचा दाह होतो. त्यानंतर दुसरं आहे काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनॉक्सी श्वसन करतात. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्म जैविक विकरे वापरली जातात. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तर लिहा. कोणती 3 प्रश्नांची उत्तर लिहायची आहे तुम्हाला, त्यामध्ये 5 दिले जातील. कोणते 3ची लिहा. त्यानंतर तुम्हाला नामनिर्देशित आकृती काढावा. मानवी पुरुष प्रजनन संस्था, यामध्ये तुम्हाला काय नामनिर्देशित म्हणजे आकृती काढायची आहे. लेबल डायग्राम. सजीवांचे वर्गीकरण करण्यासाठी कोणकोणत्या निष्कांचा वापर केला जातो ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर पर्यावरणीय व्यवस्थापनासंदर्भात वरील संकल्पना चित्र पूर्ण करायचे आहे. ओके. जाऊया पुढे. टिपा लिहा. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हा जो आहे इम्पॉर्टंट आहे. टिपला हा तो टिप्स लिहिण्यासाठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. फरक स्पष्ट करा. फुलपाखरू व वटवाघूळ यावरती फरक स्पष्ट करायचा आहे. प्रश्न 3 खालील प्रश्नांची उत्तर लिहा. कोणती 5 ज्यामध्ये मानवी शरीरातील काही अवयव हे बहुमोल का आहेत. त्यानंतर दुसरा आहे घरात एखादी वृद्ध व्यक्ती बरेच दिवस आजारी असल्यास घरातील वातावरण काय फरक पडतो, ते वातावरण चांगले कसे ठेवाल. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपासा प्रश्न आहे हा. सोडवण्याचा प्रयत्नच करा. अगदी सोपासा आहे. ओके. असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर तिसरा आहे औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोणते इंधन वापरतात. या विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या. त्यानंतर आहे जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे सांगा. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी आपत्तीमध्ये वाढ होण्याचे कारण सांगा. 6वा आहे वनस्पतींमधील अलैंगिक प्रजनन स्पष्ट करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. खालील आकृतीच्या आधारे प्रश्नांची उत्तर लिहा. आकृती दिलेली आहे त्यावरती काही प्रश्न आहेत, त्यांची तुम्हाला उत्तरे लिहायची आहे. ज्यामध्ये पहिला आहे तुम्हाला वरील आकृतीत कोणती सहविकरे दाखवण्यात आली आहेत. त्यानंतर तंतुकणिकेत घडणाऱ्या रासायनिक अभिक्रियेस काय म्हणतात. त्यानंतर तिसरा विद्यार्थी मित्रांनो, या अभिक्रियेत कोणते रेणू तयार होत आहेत. त्यानंतर 8वा आहे सौर ऊर्जेचे फायदे आणि मर्यादा काय आहेत. ओके. तर प्रश्न 4 शेवटचा प्रश्न आहे, परंतु त्याआधी पुन्हा एकदा तुम्हाला सांगावंसं वाटेल, जर अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. ओके. सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिकांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्यासोबतच तुम्हाला आमचा व्हॉट्सअप नंबर दिसतोय स्क्रीनवरती खाली 82088019 562. त्यावरती व्हॉट्सअपला मेसेज करा. सर्व विषयाची प्रश्नपत्रिका सेंड केल्या जातील. बघा, आता तुम्हाला हा उतारा दिला आहे. उताराचा स्क्रीनशॉट घ्या. तुम्हाला एक पॅसेज दिला आहे आणि त्यावरती काही प्रश्न आहेत. त्यामध्ये पुढील प्रश्नाची उत्तर लिहा. कार्बनी
मापद पद्धत म्हणजे काय? त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अनुवांशिकता म्हणजे काय हे सांगून अनुवांशिक बदल कसे घडतात ते स्पष्ट करा. त्यानंतर परिच्छेद आहे आणि परिच्छेदावरती हे प्रश्न दिले आहेत याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, हा उत्तराचा याचा पूर्ण स्क्रीनशॉट घ्या. त्यासोबत मी तुम्हाला सांगतोय बघा इम्पॉर्टंट व्हिडिओ येणार आहे बोर्ड परीक्षा 2025 साठी. त्यासाठी काय करा सबस्क्राईब करून ठेवा. ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. ही व्हिडिओ फक्त आपल्याला 6 मिनिटाचा 5 ते 6 मिनिटाचा मिनिममचा टाईम दिलेला असतो त्यामध्ये कव्हर करायची असते. परंतु बोर्ड परीक्षेच्या वेळेस 1-1, 2-2 तासाचे लेक्चर असतात. तुम्हाला बोर होणार नाही असं लेक्चर कव्हर करतो आम्ही आणि 2 तासामध्ये तुम्हाला तुमचा एकूण एक प्रश्न कशा पद्धतीने लिहायचा, कसा असतो, किती मार्क असतात, कशा पद्धतीने कव्हर केला जाईल, हे सर्व तुम्हाला त्यामध्ये सांगितलं जातं. ओके, आशा फक्त एवढीच आहे. सर्वांना या पूर्वपरीक्षा किंवा सराव परीक्षेसाठी विज्ञान 2च्या पेपरसाठी मी शुभेच्छा देतो. ओके आणि बोर्ड परीक्षेसाठी ज्यांनी सबस्क्राईब केलेलं असेल त्यांच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो त्यांचे आभार आहे. धन्यवाद. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर.